लो टाकी, हाय टाकी, कॉमनचा आहे, P1चा आहे, P2चा आहे, अप्पर टाकीमधला हा कॉमनचा आहे, हा मीडियमचा आहे आणि हा हायचा आहे. ठीक आहे. एनसीबी ऑन करतो मी. आता लो लेवल आहे. ठीक आहे. सिलेक्शन स्विच 1 नंबरला 1 नंबरची मोटर चालू होते. सिलेक्शन केलं, 1 नंबरला टाकला. इथं हा ॲटो मॅन्युअल स्विच आहे. ॲटोला टाकल्यानंतर हाय लेवल असल्यामुळं आत्ता पंप बंद आहे 1 नंबरचा. ही लेवल मी डाऊन केली, म्हणजेच मिडियम लेवलला आल्यानंतर हा पंप चालू झाला 1 नंबरचा. ठीक आहे. परत पाणी भरतोय मिडियम लेवलच्या वरती गेलं, परत हाय लेवल आली, हाय लेवल आली की पंप बंद झाला. हे नॉर्मली फंक्शन आहे. त्याच्यानंतर परत पाण्याची रिक्वायरमेंट वाढली, पंप चालू झाला. ठीक आहे. पण ह्या केसमध्ये समजा खालच्या टाकीतलं पाणीच संपलं तर मोटर माझी बंद व्हायला पाहिजे. लो लेवल आली, पंप बंद झाला. परत खालच्या टाकीत पाण्याची लेवल मेंटेन झाली, परत पंप चालू झाला. पाणी भरतोय, मिडियम लेवलच्या वरती गेलं आहे आणि परत हाय लेवल आली, पंप बंद झाला. हे झालं 1 नंबर पंपाचं फंक्शन. आता 2 नंबर. 2 नंबरला टाकला, हा स्विच ॲटोला केला. आता हाय लेवल असल्यामुळं हा 2 नंबरचा पंप आता सध्या बंद आहे. आता ही लेवल डाऊन झाली, रिक्वायरमेंट आली पाण्याची, पंप चालू झाला 2 नंबरचा. त्यानंतर परत भरतंय वरती गेलं पाणी, हाय लेवल आली, पंप बंद झाला. आता ह्या केसमध्ये परत रिक्वायरमेंट आहे, परत पंप चालू झाला. ह्या केसमध्ये परत खालच्या टाकीतलं पाणी संपलं, पंप बंद झाला. परत लेवल आली, पंप चालू झाला. नॉर्मली फंक्शन आहे. जोरला ठेवलं, पंप बंद. मॅन्युअली मात्र डायरेक्ट चालू होईल. 2 नंबरचा पंप डायरेक्ट चालू झाला.